ठीक आहे, आता व्हावं. बरं, बघूया आता. सगळ्या शब्दांचे अर्थ कळले का? कळले ताई, असतील हो. शब्दाचा अर्थ सांगितलं एकदा सरळ सरळ हा 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 सांगायचं हा एकदा. हा बरोबर आहे. माझ्या परवाच मनात आलं होतं बरं का, की हं. माझी बहीण अशीच म्हणायची मला, की शब्दांचे तू अर्थ सांगतेस, पण परत एकदा सलग अर्थ सांग. आता म्हणजे हे कसं हो, नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही आज म्हणल्या, इतके दिवस म्हणायला पाहिजे होतं. आता ही काय आहेत, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण शब्दांनुसार का घेतो, की ते अर्थ कळावेत म्हणून. पण ते करणारा, ते असणारा, असं त्या विशेषणाचा अर्थ होतो. आणि जेव्हा पूर्ण सगळ्याचा अर्थ घेऊ, त्यावेळेला असं शेवटचं जे पद असतं, असे तो करतो. म्हणजे असं करणारा, तसं करणारा, असं करतो, असं म्हणलं की वाक्य होतं. आता मी सांगते तुम्हाला, फक्त या श्लोकाचं सांगते, आता पूर्वीचं राहू द्या. की हा परमात्मा किंवा विष्णू म्हणू आपण, शोक इत्यादी 6 उर्मीन रहित आहे. तसेच संसार सागरातून आपल्याला तारून नेणार आहे. म्हणजे क्रियापद करू आपण त्याला. अत्यंत पराक्रमी असा आहे, म्हणून त्याला शूर म्हटलेलं आहे. आणि शूर नावाच्या राजाचा नातू म्हणजेच शूरापासून वसुदेव आणि वसुदेवपासून श्रीकृष्ण, म्हणून तो त्याचा नातू आहे. सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे. सर्वांना अनुकूल असतो आणि शेकडो वेळा ज्याने धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेले आहेत. ज्याने हातात कमळ घेतलेले आहे, असा कमळासारखे सुंदर नेत्र असणारा असतो, किंवा असा तो कमळासारखे सुंदर नेत्र असणारा आहे. आता कळलं? बरं झालं, छान. मला परवा एक दिवशी मनात आलं होतं बरं का, की म्हणलं असं आपलं राहून जाते, पण आपण घाईघाईत पुढे तसेच जातो दुसऱ्या श्लोकाकडे. आपल्याला वेळ लागला तर चालेल, पण नाही ते नाही कसं नाही लक्षात राहतं. नाही नाही, एक एक सलग अर्थ पाहिजे ना, बरोबर आहे. असू दे, ठीक आहे. आता बघा पुढचा घेऊया. हा कळला आता सगळ्यांना. आता 51वा बघा. पद्मना नाही, याच्यातले हे राहिले ना काही काव्यमय घ्यायचे, किंवा त्याच्या शब्दांचं थोडंसं स्पष्टीकरण. ते छान दिलेलं आहे. दोन दोन ग्रंथ आहेत चांगले. 445 आहे ना. अरे, यांच्या आकडे वेगळे येत आहेत. नाही, 345. पद्मनिभेक्षणाय नमः. हे नेहमी जेव्हा आहुती द्यायची असते तेव्हा चतुर्थी करून नमहा म्हणायचं असतं, किंवा स्वाहा म्हणायचं असतं. तर आता त्याचं छान दिलं आहे बघा. पद्मनिभ म्हणजे पद्मासारिखे आहेत ज्याचे ते डोळे, त्या सुंदरास नाम अनोखे पद्मनिभेक्षण. अनोखं नाव आहे, म्हणजे डोळ्यावरून त्याचं नाव बनवलं. आपण मीनाक्षी म्हणतो बघा, मीनाक्षी नाव असतं मुलीचं. मीन म्हणजे मासा, माशासारखे सतत हालणारे चंचल नेत्र, ती मीनाक्षी. तसा हा पद्मनिभ. पुढे म्हटले, हे जे पृथ्वीचे कमळ. आता कमळ कुठलं, तर यांनी छान कल्पना सांगितली. हे जे पृथ्वीचे कमळ, या फुलणे मिटणे हे फळ, करीतसे याचे नयनदल, म्हणून पद्मनिभेक्षण. आता मी भगवद्गीतेतला अर्थ घेऊन सांगितलं की पद्माप्रमाणे किंवा कमळाप्रमाणे हा पाण्यापासून म्हणजे कुठल्याही आसक्तीपासून दूर असतो. पण यांनी छान सांगितलं की जे हे पृथ्वीचे कमळ, या फुलणे मिटणे हे फळं. तर पृथ्वीला मिटवण्याचंही काम तोच करतो, पुन्हा उमलवण्याचंही काम तोच करतो. आणि म्हणून याचे नयनदल हे काम करतात, म्हणून त्याला पद्मनिभेक्षणाय नमः असं म्हटलेलं आहे. आणि दुसरे एक जे कुलकर्णी आहेत, त्यांचे पण मला काव्य फार आवडतात, छान वाटतात. त्यांच्यातलं एखाद्या ह्याच्या शब्दाचं घेऊया. अशोकच तारणच चाललंय ना आपलं. नाही, पुढचं आहे पद्मगर्भ. त्याच्या आधीच पद्मी घेऊया. पद्मी.
निर्मलतेचे पावित्र्याचे प्रतीक असे हे कमळ. श्री विष्णूंच्या करात शोभे पद्म पहा निर्मळ. चित्त सरोवरी पद्मा समजो उमलतसे स्वामी. श्री विष्णूंना म्हणून शोभते नाम पहा पद्मी. आणि शतावर्थचं त्यांनी दिले बघा, वारंवार अवतरण करणारा. अधर्म माजता पृथ्वीवरती करण्या धर्मरक्षण. धर्मस्थापण्या अवतरिती ते विविध रूपातून. भगवंताचे अवतरणे हा अलौकिक पुरुषार्थ. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे शतावर्त. छान आहेत बघा. पुढचं घेऊयात. पुढचा म्हणा. अतुल शरभो भीमस. नाही, मधला राहील. हो. पद्मनाभो रविंदाक्ष. मी चुकून तेच घेतलं मग. पद्मनाभो रविंदाक्ष पद्मगर्भ शरीर भृत. ते पद्मनाभामुळे ते चुकून झालं, खाली गेले मी. महर्धी रुद्धो वृद्धात्मा. महाक्षो गरुडध्वज. काय झालं, पद्मी पद्मनिभेक्षण आलं ना, त्यामुळं पुन्हा पद्म आलं तर मला वाटलं हेच झालंय आपलं, असं झालं. आता बघा, पद्मनाभ त्यात 2 शब्द आहेत आणि अरविंदाक्ष 2 विशेषणं सांगितली. पद्मनाभ म्हणजे कमळाच्या मध्यभागी राहणारा. नाभ म्हणजे नाभी, अर्थात हृदयरूपी कमळाच्या मध्यभागी राहणारा. आणि अरविंदाक्ष, त्या कमळावरून किती देवाला विशेषणं दिली जातात बघा. अक्ष म्हणजे पुन्हा डोळेच. ज्याचे अरविंद म्हणजे कमळाप्रमाणे डोळे आहेत, तो नेत्र आहेत असा. म्हणजे आत्ताच वाक्य करून घेतलं तरी चालेल की हृदयरूपी कमळाच्या मध्यभागी तो राहतो. कमळाप्रमाणे त्याचे नेत्र आहेत आणि हृदयरूपी कमळामध्ये तो असतो. पद्मगर्भ म्हणजे हृदयरूपी कमळामध्ये असतो किंवा राहतो. आणि ज्या ठिकाणी त्याची उपासना केली जाते, अंतःकरणात, हृदय म्हणजे अंतःकरण म्हटलं जातं, तर अंतःकरणात त्याची स्थापना केली जाते, त्याची उपासना केली जाते आणि म्हणून त्याला पद्मगर्भ असं म्हटलं जातं. आता शरीरभूत, सगळ्या प्राणीमात्रांची शरीरं, जीवमात्रांची शरीरं, त्यांचं भरणपोषण करणारा भ्रूधातू आहे, भरणपोषण करणे. एक वेळेला आपल्याला जरा उशीर झाला खायला प्यायला तर लगेच आपला जीव व्याकुळ होतो आणि ते वेळच्या वेळेला देणारा सगळा हात करतो कार्य. आपल्याला कल्पना नाही आहे, पण सगळी त्याची प्रेरणा असते आणि म्हणून जीवमात्रांचं भरणपोषण तो करतो, असं वाक्य पूर्ण करा. आता ज्या वेळेला अवतार घेतो त्यावेळेला मात्र तो शरीर धारण करतो, म्हणून शरीरभृत असे 2 अर्थ दिले. सर्व प्राणीमात्रांचं भरणपोषण करतो किंवा नवीन अवताराच्या वेळी नवीन शरीर धारण करतो. आता महर्धी, महर्धीमध्ये रुद्धी असा शब्द आहे. महारुद्धी ते महर्धी असं त्याचं हे झालं आहे संधी. तर महा म्हणजे मोठं किंवा पुष्कळ आणि रुद्धी म्हणजे ऐश्वर्य. ज्याचं ऐश्वर्य खूप मोठं आहे किंवा रुद्धी हा शब्द वापरतो त्यावेळेला रुद्धी म्हणजे विभूती असा अर्थ पण घेतला जातो. तर ज्याच्या विभूती खूप मोठ्या आहेत. आता आपण 75 विभूती ऐकल्या 10व्या अध्यायामध्ये, पण तशा प्रत्येक विभूती, प्रत्येक गोष्ट ही त्याची विभूतीच आहे, त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व आहेच. आणि पुढं म्हणले फक्त रुद्ध हा. रुद्ध म्हणजे प्रपंच रूपानं वाढणारा. रुद्धी शब्द जो आहे वाढ, त्याच्यामध्ये रुद्ध म्हणजे वाढत राहणारा. प्रपंच याचा वाढतच राहतोय. अश्वत्थ रूपेण आपण जो 15वा अध्याय म्हणतो, संसार वृक्ष हा कसा आहे, नेहमी वाढत वाढत जाणाराच आहे. अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आणि तो कशाने छेदन करता येतो, तर असंग शस्त्राने. तसा हा प्रपंच रूपानं वाढणार आहे, म्हणजे वाढतो.
पुढे आहे वृद्धात्मा. सगळ्यात वृद्ध आहे, पुरातन आहे. त्याचं वय सांगता येत नाही, पण अत्यंत पुरातन आहे. म्हणून पुराण पुरुषोत्तम असंही त्याला म्हणलं जातं बरं का. पुराण पुरुषोत्तम योग म्हणून तो पुराण आहे. त्याचा ठाव ठिकाणा किंवा जन्मतारीख सांगता येत नाही. म्हणून अत्यंत पुरातन आणि सर्वांपेक्षा मोठा असून आत्मरूपाने असतो, आत्मस्वरूपी असणारा. महाक्ष, आता डोळ्यावरून बघा, पहिल्यांदा म्हणलं अरविंदाक्ष, आता म्हणतात महाक्ष. त्याचे नेत्र विशाल आहेत, म्हणजे त्याला हजारो नेत्र आहेत. इंद्राला सुद्धा हजारो नेत्र का म्हणायचे? सहस्राक्ष म्हणतात इंद्राला. तसे यालाही हजारो आहेत का? तर याच्या म्हणजे त्या इंद्राच्या दरबारामध्ये हजारो ऋषी असायचे त्या सभेमध्ये, आणि म्हणून त्या हजारो ऋषींच्या नेत्रातून तो सगळं पाहायचा. एकटं काही पाहू शकत नाही. तसंच यालाही हजारो नेत्र आहेत, म्हणून त्याला महाक्ष किंवा ज्याचे नेत्र विशाल आहेत म्हणून त्याला महाक्ष म्हटले. आता पुढं गरुडध्वज, हा त्याच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह आहे. म्हणजे गरुडाचं चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे असा. आता ही सगळी विशेषणं झाली. आता याचं क्रियापद पहिल्या 2-3चं करून दाखवलं होतं, पण सलग एकदा करूया. की हृदयरूपी कमळाच्या मध्यभागी तो राहतो. कमळाप्रमाणे त्याचे नेत्र आहेत. हृदयरूपी कमळामध्ये असणारा असा तो आहे. आणि जीवमात्रांचं भरणपोषण करतो किंवा अवताराच्या वेळी नवीन शरीर धारण करतो. ज्याचं ऐश्वर्य किंवा विभूती खूप महान आहेत. प्रपंचरूपाने तो वाढत असतो. तो अत्यंत पुरातन आहे, सर्वांपेक्षा मोठा आहे आणि आत्मस्वरूपी असतो. ज्याचे नेत्र विशाल आहेत, ज्याला हजारो नेत्र आहेत आणि ज्याच्या ध्वजावर किंवा त्याच्या ध्वजावर गरुडाचे चिन्ह आहे. आता समजलं? कळला का आता अर्थ सगळा? हो, कळलं कळलं. हां. आता एखादं आता हे बघूया, काव्यातलं बघूया. पद्मनाभ. अष्टदल कमलनाभितुलजाच्या झाले निर्माण. अष्टदल कमलनाभितून ज्याच्या झाले निर्माण. त्या भगवंताच्या कृपा प्रसादे अव्यक्ताचे हो प्रकटन. हृदय पद्मातून ज्यांचा दरवळे कीर्ती सौरभ. हृदय पद्मातून ज्यांचा दरवळे कीर्ती सौरभ. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे पद्मनाभ. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे पद्मनाभ. आता महर्धीचं बघूया. भगवंताचे अंगी असते ऐश्वर्य संपन्न वृद्धी. त्यांचे अंगी निरंतर असे सर्व कामना सिद्धी. महान वृद्धीचे भगवंत देती भक्तांना समृद्धी. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभतसे महर्धी. महान वृद्धीचे भगवंत आहेत आणि ते सर्वांना वृद्धी या समृद्धी देतात. आता पद्मगर्भचं एक यातलं सांगते. पद्मनाभ सदृश, पद्मनाभ नाम सदृश, म्हणून सांगे पद्मगर्भ. सादृश्य ही संगती येथ जाणावी ती. पद्म म्हणजे हृदय, तेथे आहे हा उपास्य, म्हणून पद्मगर्भ वाच्य समजावा तो. उपासना करताना आपण अंतर हृदयाच्या ठिकाणी भगवद्गीतेचं करन्यास करत असताना आणि हृदयान्यास करताना आपण हृदयाय नमः म्हणतो. म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं आणि म्हणून हे सगळे पद्मगर्भ असे तसे सगळी त्याची नावं पडलेली आहेत. अमृत अनुभवची कोणाला ओवी आठवतीये? परवा कोणती झाली होती? अक्ष म्हणजे डोळे. ताई, हो, अक्ष म्हणजे डोळे का? अक्ष म्हणजे डोळे. हो, डोळ्यावरून बरीच नावं आहेत.
हा हा. पद्माक्ष डोळ्या कमळाप्रमाणे नेत्र असलेला. परवाची ओवी सांगताय कुणी? किती 40-41 झाले होते ना. 44वी ओळी झाली. हा आता 44 झाली ना. बोला मग 44. 44वी, हा. हा सावली आहे साबळी, बरोबर. सांगा सांगा. 44 पूर्ण नाही ना ताई? हा ठीक आहे सांगा. पूर्ण झाली ना. झाली झाली झाली. तोटावे हातू झाले. नाही, तुम्ही अजून सांगणार आहात त्याच्या. हा त्याच्यावरचं अजून काही सांगेन, बरोबर आहे, ठीक आहे. पण त्याच्या आधीची सांगा मग. बरं, त्याच्या आधीचे घेते. 43वी. हा हा घ्या घ्या. बहुता पर्यायसी हम्म, अविद्या नाही अपैसी, हम्म, आता बोलू हात वसी हम्म. कमळावरी. हा अविद्येचे अनेक प्रकारांचा विचार केल्यावर हम्म, एक गोष्ट अशी जाणवते की अविद्या तिच्या अभावाने सिद्ध होते, हम्म. ती नाही हे सिद्ध होते. हा म्हणजे शब्द आहेत ते कोणावर हात उचलणार? हम्म. म्हणजे जर अविद्याच नाही तर शब्द तिचा नाश कसा करणार? बरोबर मग त्या शब्दांचा काय उपयोग? बरोबर. जी गोष्ट नाहीच पण तिचं सगळं अवडंबर तर आहे, आपल्याला भासमान तर होतीये, पण शब्दातूनही तिचं वर्णन करू शकणार नाही, कारण जिचं अस्तित्वच नाही तिच्याबद्दल काय सांगावं, असा सगळा प्रश्न आहे. तर आपण खंदारकर महाराज काय म्हणतात बघूया. काल किती जण होते कीर्तन ऐकायला? आज ते नवीन नवीन, काल कोणी नव्हते असे आहेत का? बर, हो ना. काल काही माझं जमले नाही, पण मी थोडंसं तुमचं युट्यूबवर ऐकलं. काय झालं? पूर्ण ऐकलं. काल माझं नाही जमलं. हा 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 बर. मीच म्हटलं होतं कीर्तनाचं ऐकू म्हणून. हा हा तर असं. आम्ही युट्यूबवरचं आज थोडंसं ऐकलं. हा तुमचं पण ते एक भागच टाकलं. पाठवला गेलाय मला वाटतं, दुसरा भाग राहिलाय. हो का? हा, अर्ध्या तासाचं अर्धा, पाठवलं. हा पहिला पण अर्धा पूर्ण तास ऐकलं. पाठवलाय, आज ऐकलं. दुसरं पाठवते. हा. ते सकाळपासून आता काय कोणी- वेळच कोणी- जातो बघा कशात तरी. ते घरी पाहुणे आल्यामुळे माझं राहून गेलं. बर बर ठीक आहे, काय हरकत नाही. नाही काल कमी लोकच दिसले मला, पण आता म्हणलं ठर आणि ऐक- नाही, ज्यांनी ऐकलं त्यांनी ऐकलं. बघा ऐकलं. बहुता पर्यायशी अविद्या नाही अपैशी, आता बोलू हात वसी कवणावरी. आता सगळ्यांच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभव अशा सगळ्या प्रकारांनी विचार केला तरी ती अविद्या नाहीच हेच सिद्ध होते. म्हणजे जे श्रुतीचं एक वाक्य नेहमी बघा, असं ज्ञानदेवांचंच आहे, श्रुतीने तिने ती म्हणतू गोविंदू रे. शेवटी त्या नेती नेती म्हणतात, पण तो म्हणजे हा गोविंद आहे, जे आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो तेच आहे शेवटी. तर श्रुती ही अविद्येचा निषेध करत असते आणि युक्तीनं आत्म्याहून भिन्न असलेली अविद्या ही मिथ्या ठरते, युक्तिवादातून ठरवलं तरी. आणि ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत मात्र अनुभवानं अविद्या नाहीच हेच सिद्ध होतं. जेवढे सगळे ज्ञानी आहेत, संत आहेत, आत्मज्ञानी आहेत, त्यांच्या दृष्टीनं अविद्या ही नाहीच आहे. मग अशा परिस्थितीत कुणावर हात उगारावा? आता हे जे सगळी महावाक्य आहेत, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, त्वमेव ब्रह्मम, त्वमेव, अशी जी सगळं सांगितलं जातं, तत्वम असी, तर ते तत्व म्हणजे तूच आहेस. पण ह्या शब्दांनी किंवा या वाक्यांनी, या शब्दांनी कुणावर हात उगारावा? काल पाहिलं आपण हात उगारण्याचं छान वाक्य घेतलेलं होतं.
त्या कीर्तनामध्ये. तर याच्यासाठी आता उदाहरणं जी देत आहेत ती 44व्या उदाहरणामध्ये आपण घेतलं होतं. पुन्हा एकदा बघूया 44वी ओवी. साऊली येते साबळे, हालया भोय आडळे, की हालेन अंतराळे थोटावे हातू. एखाद्या सबल, साबळेचा अर्थ घेतलाय सबल म्हणजे शक्तिवान. तर एखाद्या सबल व्यक्तीने सावलीला जर मारलं तर काय होईल? हालया भोय आडळे, तर ती भुई आदळते. म्हणजे त्या जोरानं जर त्याला तडाखा दिला तर भुईला तो तडाखा बसतो. आणि हालेनं अंतराळे, आणि अंतराळाला म्हणजे आकाशाला जर मारलं तर थोटावे हातू, आपला हातच थोटा होतो. म्हणजे हाताला झटका बसतो, हिसका बसतो. तो काही थोटा होतो अशा अर्थी नाही, हिसका बसतो. आणि कधी कधी बघा असा अंतराळात हिसका मारला, धक्का मारला किंवा हात मारला, उगारला तर खूप जोरात वेदना होतात. म्हणून या दोन्ही प्रकारे याचं म्हणजे काय म्हणू आपण, सावलीचं उदाहरण त्यांनी पटवून दिलेलं आहे सावलीच्या उदाहरणातनं. तसं शब्दांनी अगदी पॉवरफुल म्हणतात ज्याला, अगदी यशस्वी किंवा जे शक्तिमान असे चांगले शब्द जरी वापरले तरीसुद्धा नुसता खोटा दणका तिथे बसेल. आणि अंतराळात जर एखादी हे करावं, तसं वरच्यावर जरी त्याला त्या अविद्येला किंवा ह्याला आपण जर दणका दिला तर म्हणजे शब्दांनी, तर तो शब्दच छोटा होईल. या शब्दालाच विनाकारण यातना होतील, जखम होईल असं त्यांना म्हणायचं. आता दुसरे काय म्हणतात बघूया. सावलीला, आता यांनी तर साबळेचा अर्थ पहार पण घेतलेला आहे बरं का धूत महाराजांनी. तर सावलीला जर पहारीनं मारलं तर भुईलाच खड्डाच पडेल, मोठा खड्डा पडेल. आणि कारण सावली आपल्याला खाली जमिनीवरच दिसत असते ना, आणि आकाशाला चपराक दिली तर हातच उखडून जाईल. आता एका माणसानं काय केलं तर त्याचं प्रत्यक्ष अवघड आहे, आज फोनवरच. आता एका माणसानं काय केलं तर आपल्या हातात पहार घेतली बरं का, आणि सावलीलाच मारायचं ठरवलं. आता त्यानं एवढा निश्चय केला, प्रयत्न केला, पण त्या सावली तर काही तिथं अस्तित्वाचंच नसते खरी, ती नुसता वास असतो. त्यामुळे जमिनीला भला मोठा खड्डा पडला किंवा खळगा पडला, पण सावली काही मारली जात नाही, कारण ती अशी बाजूबाजूला होत असते. कारण पहार व्यावहारिक सत्तेतली आहे आणि सावली ही प्रातिभासिक सत्तेतली आहे. त्या दिवशी 3 सत्ता सांगितल्या होत्या मी. एक व्यावहारिक सत्ता, दुसरी प्रातिभासिक, ही भासमान आहे नुसती. आणि त्यामुळं व्यावहारिक सत्तेतली पहार त्या प्रातिभासिक सत्तेवर काही एक आघात करू शकत नाही, आणि त्यामुळे ती सावली मेली नाही. पण ज्या ठिकाणी त्या पहारीचा आघात झाला तिथं जमिनीवर मात्र मोठा खड्डा पडला. किंवा आकाशाला मारायचं ठरवलं तर आकाशाला काही हाताची चापट लागणार नाही, पण मारणाऱ्याचा हात मात्र उखडला जाईल. आपण याचं संस्कृत पाहिलेलं होतं का? पाहिलं होतं, मला वाटतं पाहिलं होतं, तरी पुन्हा एकदा सांगते. सबलैस्ताड्यमानायां छायायां भूश्च भिद्यते, अंतराले हते किंवा हस्तो भवती कुंठितः. तेच सांगितले त्यांनी. सबलैही म्हणजे सबळ अशा एखाद्या हत्याराने, ताड्यमानायाम ताडण केलं असता, कुणे छायायाम सावलीवर, भूश्च भिद्यते जमीन भेदली जाते, जमिनीचं भेदन होतं, आणि अंतराले हते किंवा हस्तो भवती कुंठिता, आणि अंतराळात आकाशात जर मारलं तर आपला हातच कुंठित होतो किंवा हाताला जखम होते. आणि मी कुठे आणि हे काय म्हणतात स्वरूपानंद, शस्त्रे साऊलीचा करू जाता घात, शस्त्रे साऊलीचा करू जाता घात, बैसतो आघात
भूमीसीच बैसतो आघात भूमीसीच किंवा जैसे हाते हाणिता गगन किंवा जैसे हाते हाणिता गगन येई थोटेपण आसा हातासीच येई थोटेपण हातासीच. आता हे छान दिले. पुढचं उदाहरणही बघा छान आहे. दृष्टांत चांगला आपल्या लगेच लक्षात येईल. ज्ञानदेवांनी तेच दृष्टांत पण बरोबर त्या त्या ठिकाणी कसे चपखल वापरलेले आहेत. आता काल परवा आपण तिकडेही ज्ञानेश्वरीतही पाहतो आहोत आणि त्यावेळेला कोणीतरी अमृतानुभवचा संदर्भ दिलेला होता. वसंत वन वसंतू असा जो संदर्भ पहिल्यांदा आपल्याला श्लोक गेलेला होता, म्हणजे असली ओवी गेलेली होती. किंवा माळ्यानं कितीही राखण केली, काही केलं, सगळी पाण्याची व्यवस्था केली, आळी केलं, पण वसंत जर फुलला नाही तर त्या ठिकाणी काहीही वनामध्ये ज्याला नवीन येणं, पालवी फुटणं किंवा तो वसंतामुळं सगळं वन बहरून जातं, तसं काही माळ्याच्या हातात नसतं. तसं आता पुढची ओवी, आत्ताची ओवी आता पुढची आहे ती मृगजळाची आहे. का मृगजळाच्या पाणी गगनाच्या लिंगनी नातरी चुंबनी प्रतिबिंबाच्या. 3 गोष्टी आहेत. म्हणजे हे अविद्या कशी आहे तर मृगजळाच्या पाणी म्हणजे पान करणं, म्हणजे प्राशन करणं. का म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, घ्यावं का किंवा करावं. मृगजळाचं प्राशन करावं, पान करावं. गगनाच्या आलिंगनी किंवा गगनाला म्हणजे आकाशाला आलिंगन द्यावं. आणि नातरी चुंबनी प्रतिबिंबाचा, आणि नाहीतर, नातरी म्हणजे नाहीतर, किंवा प्रतिबिंबाचा चुंबनी, आपलं जे प्रतिबिंब आहे त्याचं चुंबन घ्यावं. म्हणजे कितीही तहान लागली, अगदी तहानलेला मनुष्य आहे, आपल्याजवळ हल्ली आपण बाटली ठेवतो, पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. किंवा आत्ताही आपण एखाद वेळेला नवधानानं घाईघाईत तशीच जातो, जवळची बाटली संपून गेली असेल आणि मृगजळाजवळ दिसतंय आता चला भरपूर पाणी आहे, तर ते पाण्यानं तुमची तहान भागणार आहे का? हो, नाही भागणार. ती शांत होणार नाही. कारण मृगजळ हे खरं नाहीच आहे ना, जळ ते पाणीच नाही आहे, ते पिता येतच नाही, दिसतो तो फक्त भास असतो. तसे या अविद्ये म्हणजे शब्दांनी अविद्येचं काही हे करता येत नाही, म्हणजे तिची उच्छाद किंवा उच्छेद करता येत नाही. आता पुढं म्हणलेलं आहे गगनाच्या आलिंगनी. आकाश इतकं व्यापक आहे की आकाशाला कसं आलिंगन देणार, कुठल्या भागाला देणार? प्रचंड एवढं विस्तार आहे त्याचं. तर देता येईल का? तर त्याचंही उत्तर नाही आहे. पुढं म्हणले प्रतिबिंबाचं चुंबन. आता आपलं आरशामध्ये आपण बघतो आणि ते प्रतिबिंबाचं चुंबन घेतल्यामुळं तो काही आनंद मिळणार आहे का? तो केवळ आभास मात्र आहे. आकाशातलं, आरशातलं प्रतिबिंब आभास मात्रच आहे, म्हणून त्याचंही चुंबन घेता येत नाही. आता 3 दृष्टांत एका ओवीमध्ये दिले. मगाच्या ओवीमध्ये सावलीचा एकच दृष्टांत पण 2 प्रकारे दिला. म्हणजे ज्ञानदेवांची प्रतिभाशक्ती अफाट आहे, अफाट. म्हणजे आपल्याला समजावून देण्यासाठी हे दृष्टांत उपयोगी पडतात, पटकन डोक्यात बसतात. तर धूत महाराज आहे कंधारकर काय म्हणतात बघा. मृगजळ पिण्याविषयी, आकाशाला आलिंगन देण्याविषयी किंवा प्रतिबिंबाचं चुंबन घेण्याविषयी त्यांनी दुसरी ओवी त्याला जोडूनच घेतलेली आहे. त्यामुळे हे सगळं व्यर्थ आहे असं आहे. तसं आता वामनराव देशपांडे काय म्हणतात, हे सारं कसं आहे, हे अविद्या विद्या हे प्रकरण कसं आहे, अविद्या हे प्रकरण कसं आहे, ती मुळातच मायावी आहे, हे मागच्या वेळेला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं तिचं मायावीपण सहजपणे ती लपवत असते, असं काल परवा पाहिलं होतं आपण. आता तशीच ही या सगळ्या उदाहरणातून अशी माया आहे असेही समजावून द्यायचे की मृगजळासारखी आहे, ज्याचं अस्तित्व नसतं, त्यांनी तहान भागत नाही, गगनाला आलिंगन देता येत नाही, तसं हिलाही हिचं काही आपल्याला खरं अस्तित्व नसल्यामुळं खरा अनुभव घेता येत नाही.
आणि चुंबन जसं प्रतिबिंबाचं घेता येत नाही तशी आहे ही अविद्या. तर हे सगळं कसं आहे तर मृगजळाचं पाणी पिऊन तहान भागवण्यासारखं आहे. तरल वरच्या आकाशाला आलिंगन देण्यासारखं आहे. आणि आपल्या हातात जे चित्र आहे किंवा समोर जे प्रतिबिंब आहे त्याचं चुंबन घेणे. प्रतिबिंबाचा दोन्ही अर्थ घेतला आहे. म्हणजे एखाद्याने चित्र काढलेलं असेल तर त्या चित्राचं चुंबन घेऊनही तुम्हाला ते समाधान मिळणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मन कितीही उतावीळ झालं तरी हे सगळे प्रयत्न शेवटी निष्फळ आहेत. त्या प्रयत्नांना काहीही अर्थ नाही. हे सगळं व्यर्थ ठरतं. त्याप्रमाणे अविद्या नाशाच्या प्रयत्नांचं आहे. तुम्ही कशा प्रकारे अविद्येचा नाश कराल? जी नाहीच आहे, ती सावली नाहीच आहे, तर तिच्यावर आघात करून का उपयोग आहे? अंतराळात आघात करून काय उपयोग आहे? मृगजळाचं पाणी पिऊन तहान भागणार आहे का? तशी ही अविद्या नाश करूच शकत नाही. तिचं जी मुळातच नाही त्याचा नाश करायचा कसा? कारण ती अभावसिद्ध आहे. हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी सगळे दृष्टांत दिलेले आहेत. म्हणजे अभावानं सिद्ध होते, म्हणजे तिचा अभाव आहे हेच लक्षात ठेवायचं. सिद्ध होते म्हणजे काय की अभाव, तिचा अभाव आहे हेच सिद्ध होतो, हेच लक्षात येतं. आता साखरे महाराजही तेच सांगतात की किंवा मृगजळाचं पान करावं, गगनाला आलिंगन द्यावं अथवा प्रतिबिंबाचं चुंबन घ्यावं, अशी ही अविद्येच्या नाशाच्या कामी शब्दाची स्थिती होते. शब्द हा असा अपुरा पडतो. का पडतो? की अविद्या ही नाहीच आहे, आणि नाही त्या गोष्टीवर तुम्ही किती आघात कराल किंवा तिचा अनुभव घेण्यासाठी किती प्रकारे प्रयत्न कराल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आता याचं संस्कृत बघूया. व्यर्थमृगाम्बुनः पानं गगनालिंगनं वृथा चुंबनं प्रतिबिंबस्य तद्वत्तर्कविचेष्टितम्. या 3 गोष्टी कशा व्यर्थ आहेत ते सांगितलं. की व्यर्थ मृगांबुना पानम, मृगांबूचं मृगजळाचं पाणी पिणं हे व्यर्थ आहे. गगनालिंगनम वृथा, गगनाला आलिंगन देणं व्यर्थ आहे. आणि चुंबनम प्रतिबिंबस्य, आणि प्रतिबिंबाचं चुंबन घेणं हे देखील व्यर्थ आहे. चुंबनम प्रतिबिंबस्य तद्वत तर्कविचेष्टितम, तसं हे तर्कानं कुतर्क पण म्हणतो. काय तर्क कुतर्क करत बसलाय? जी गोष्ट झालीच नाही त्याचा प्रतिकार काय करायचा? आता सुद्धा सगळे हवेत बाण मारले जातात, एकमेकावर आघात केले जातात. जी गोष्ट नीट समजलेली नाही, दोषी नसतील तशांना दोषी ठरवायचं, असं सगळीकडं चाललेलं आहे. तर त्याबद्दल न बोललेलं बरं. आता पुढचं उदाहरण बघूयात. म्हणजे अशा प्रकारची अविद्या असूनसुद्धा तिचा नाश करावा अशी अंतःकरणात जेव्हा इच्छा होईल, 46वी ओवी सांगतायत, तर ती कशी आहे बघा. उठावला वो थरे तवंका, तो सुनाथव पडे असिका, अविद्यानाशी तर्का तैसे होय. आता इथले 2 शब्द जरा समजून घेऊया. उठावला म्हणजे प्रगट झाला, वोथरे म्हणजे नाहीसा झाला, तवंका म्हणजे आवेश किंवा जोर, सुनाथा म्हणजे व्यर्थ किंवा शून्य, आणि असिका म्हणजे असलेला. आता काय ही ओवी आहे? उठावला वोथरे तवका, म्हणजे अशा प्रकारे वस्तुरूपानं नसलेल्या अविद्येचा नाश व्हावा अशी जर इच्छा बाळगली तर काय होईल?
सुनाता काय सांगितलं तुला? कशाचा? सुनाता. सुनाथा म्हणजे व्यर्थ. सुनाथा म्हणजे व्यर्थ किंवा शून्य. आपण म्हणतो ना याच्या पुढं किती काही केलं सांगितलं तरी ते सगळे व्यर्थ आहे किंवा ते सगळं शून्य आहे, तसं चाललंय. म्हणजे ही अविद्या कशी आहे, तिच्याबद्दल बोलणं हे सगळं व्यर्थ आहे. आणि एखाद्या काय म्हणूया आपण, मनामध्ये एखादी गोष्ट निर्माण जरी झाली, सगळं आपल्या मनामध्ये आपण कितीही आवेश आणला, अविद्येचा नाश करायला निघालो, तरी त्या तर्काची तशी गती होते. सगळा तर्क जो आहे किंवा जे काही विधान करू, युक्ती जी आहे ती व्यर्थ जाते. आणि म्हणून त्या अविद्येचा, नसलेल्या अविद्येचा नाश करायला जर निघालो किंवा त्याची इच्छा केली तर काय काय होईल ते पुन्हा अजून बरेच 9 ओव्यामध्ये दृष्टांत देत आहेत. म्हणजे हिचा नाश करण्याचा जो आवेश आहे हा सगळा व्यर्थ आहे. म्हणजे अशा प्रकारची ही अविद्या असून तिचा नाश करावा अशी ज्याची इच्छा होते किंवा अंतःकरणामध्ये इच्छा प्रगट होते, तर ती काय आहे, ती पूर्णपणे व्यर्थ होणार आहे. आणि अविद्या नाशाच्या कामी शब्दाची स्थितीसुद्धा अशीच व्यर्थ जाते किंवा ज्याला आपण निरर्थक ठरते असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनात ही प्रबळ इच्छा जरी निर्माण झाली तरीसुद्धा ती कमी होऊन पूर्णपणे व्यर्थच होते. आपल्याला एखादी गोष्ट अगदी करावीशी वाटते पण ती करूच शकणार नाही, कारण ती नसतेच. एखादा म्हणतो की अहो अमक्या तमक्याने एवढं तुमच्यावर कुभांड रचले, नामुक केले, तमुक केले, खोटा आरोप केलेला असतो एखाद्यावर. आपण म्हणतो मी बघतोच त्याच्याकडे, आणि प्रत्यक्षात तसं काही झालेलंच नसतं. तशी ही अविद्या आहे की प्रत्यक्षात तिचं अस्तित्वच नाही आहे. आणि अगदी आपण मोठी इच्छा केली की नाही आता तिचा आपण नाश करायचाच, पण त्या अविद्या नाशाच्या कामी आपण म्हणजे शब्दाची स्थिती अशी होते की ती व्यर्थ जाते. कितीही आवेश आला शब्दाला, कितीही ठरवलं, अगदी चांगले चांगले शब्द तो वापरायला लागला, चांगल्या वाक्यातून किंवा चांगल्या ह्याच्यातून अगदी अलंकारातनं जरी बोलायचं लागलं तरी त्याचं सगळं व्यर्थ होतं. आणि म्हणून त्या अविद्येचा नाश करावा अशी ज्याच्या मनात इच्छा होईल त्याच्यासाठी काय, म्हणजे ते खंडन त्याचं कसं होईल ते आता 9 ओव्यातनं पुढच्या सांगणार आहेत. तर त्या पुढच्या 9 ओव्या आपण आता पुढच्या आठवड्यात नेमके बोलायची राहिले मी. पुढच्या आठवड्यात पुन्हा सुट्टी घ्यावी लागणार आहे. आपल्या 46पर्यंत झालेल्या आहेत ओव्या. मागे नंदाताईंनी आणि तुम्ही सगळ्यांनी थोडंसं नेतृत्व करून झालेल्या अभ्यासाची पुनरावृत्ती केली होती, तर तशी आता तुम्हाला आठवडाभर करावी लागेल, कारण आम्ही सोमवारीच हैदराबादला जाणार आहे. त्याच्याबद्दल पुन्हा समजलं नाही तर काही लोकांना घोटाळा होतो, येतात तुम्ही, तुमची चुकामुक होऊ नये म्हणून आज आधीच सांगून ठेवते. तर विष्णू सहस्रनामाची आता आपले किती झाले, जवळजवळ असेच झालेत ना, 46, 47, 48, म्हणजे जवळजवळ दोन्हीकडचे ओव्या सारख्याच झालेल्या आहेत, ओव्या म्हणा किंवा हे. तर रोज 3 ते आणि 2 विष्णू सहस्रनाम जर घेतले, 2 किंवा 3 होऊन जातील तुमचे, तर पुनरावृत्ती होऊन जाईल. ज्यांना अर्थ कळत असेल त्यांनी अर्थ सांगावा, सगळ्यांनी ओवी म्हणण्याचा प्रयत्न करावा, सगळ्यांनी विष्णू सहस्रनामाचे श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे सुट्टी घेऊ नका, कारण सुट्टी ही तशी मग सगळंच एकदम काय म्हणतात ना, सगळ्या याच्यावर पाणी, ते सगळं विसरून जातं. 5:30 क्लास ठेवायचा. हां बरोबर, तुम्ही तेवढा वेळच ठेवा, तुम्ही काही 6पर्यंत ठेवू नका, चालेल. बरोबर 4:45ला सुरू करा, 5:30ला थांबवून द्या. तेवढे शिकलो आहोत तेवढं बोल. बस छान, सुंदर. आता नियोजन कसं करायचं ते तुम्ही ठरवा. राजश्रीताईंनी घेतला आहे आता हे, आणि मागच्या वेळेला नंदाताई पण होत्या. आपण रेग्युलर लॉग इन होतो ना, हो. आता तुमच्या टीजीएला, हो तसंच लॉग इन होऊन यायचं आणि अगदी बरोबर लगेच सुरू करायचं. प्रार्थनेनं सुरुवात करा आणि 2-2, 3-3 काय श्लोक किंवा ओव्या होतील ते घेत राहा, चालेल. मला परवा आमच्या मोठ्या जाऊबाई म्हणल्या, आता काय करणार गो तू,
म्हणलं काही नाही, आमच्या सगळ्या भगिनी चांगल्या आहेत म्हटलं. जे जी झालेली आहे ती पुनरावृत्ती होते, आणि ज्यांना लिहून काढायचे त्यांनी लिहून पण काढा, ज्यांच्याकडे पुस्तक. आम्ही गंगा स्तोत्र शिकलोय ते पण हा म्हणत हा हा, मी ते बरोबर आहे, गंगा स्तोत्रही घ्यायचंय. छान, गंगा स्तोत्राची प्रॅक्टिस करा, चांगलं होईल, म्हणजे ते पाठच होऊन जाईल सगळ्यांचं. चालेल, चला म्हणूया प्रार्थना. म्हणायची आहे तुम्हाला? म्हणा. आठवडा जाणार आहे बरोबर, सोमवार ते सोमवार. पुढच्या सोमवारी येणार आम्ही परत प्रवासातनं. लग्नाला चालली आहे हैदराबादला. आता एक आपल्या जुन्या आहेत तिथे, त्या भेटणार आहेत तिथे. नायलकर म्हणून ताई आहेत त्या. चला म्हणा. हो म्हणा, या म्हणतायत ना राजश्री ताई. बर तुम्ही म्हणा. त्यांना म्हणून द्यात मॅडम. म्हणू दे म्हणू दे, हा चालेल चालेल. हो म्हणू दे, यांना अनुराधा ताईंना म्हणू दे. म्हणा. हा सुमनताई म्हणा. बर सुमनताई म्हणा. ठीक आहे. इदमुपकर मंडळ ज्ञानेश्वर माता लोकमंगला लोक विश्रुत लोकहितं संतप्तन ध्यायत येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतं गिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं कौमुदीकल्पं नवं प्रतदीयं वयक्वचाल्पं विषयं विपदां वाक्यमनल्पं वाग्यज्ञेन च तेन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानन्द नीतो यत्र मृतनिश्चन्द्र काव्यतत्त्वयो हो कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेद रामाला आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी हे ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी पोळ्या गोपिका नारी नारद तुंगरू सामगाय न करी आरती ज्ञान प्रगट होय बोले विश्वब्रह्मांड केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा सेविची संत मनुवेद रामाचा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर भगवान की जय श्री कृष्ण भगवान की जय. चला जय ज्ञानेश्वर जय श्री कृष्ण. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला
आणि ज्ञानदेवांना, श्रीकृष्णाला आणि पंढरीनाथांना. मॅडम जयश्री आवाज नाही तुमचा. हो मी खरंच त्यांच्यासाठी मी बंद केला होता. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला, भगवंताला, श्रीकृष्णाला, ज्ञानदेवांना, पंढरीनाथांना आजची सेवा अर्पण करूया, समर्पित करूया. आणि पुढच्या आठवडाभर तुम्ही छान अभ्यास करणार आहात, पुनरावृत्ती करणार आहात. मला समजा तिथे जर कुठे अवेलेबल असेल वेळ तर मी ओपन करून मागे जशी पाहिजे तसं पाहू शकते. थोडा वेळ उपलब्ध असेल, वेळ शांतता असेल तर. आणि गर्दीत गडबड असेल तर मग नाही जमणार. पण तुम्ही सगळ्यांनी छान करा, खंड पाडून देऊ नका. सगळ्यांनी उत्साहानं येत राहा आजच्यासारख्याच. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.